नमस्कार मित्रांनो आणि तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत आणि त्या उत्तरांचे स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत। परंतु आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काल जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे पाहणार आहोत। काल तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तो भारतीय राज्यघटना आणि प्रश्न असा होता, केंद्र आणि राज्यामध्ये वित्तीय संसाधनांचे वाटप करण्यासाठी दर 5 वर्षांनी वित्त आयोग फायनान्स कमिशनची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारताच्या राष्ट्रपतींना। राज्यघटनेच्या कलम नंबर 280 नुसार दर 5 वर्षांनी किंवा आवश्यकतेनुसार यापूर्वी भारताचे राष्ट्रपती वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशनची स्थापना करतात। ईस्ट इंडिया कंपनीविषयी आजचा पहिला प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही कधी झाली? आणि प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सन 1600 मध्ये। 31 डिसेंबर 1600 रोजी राणी एलिझाबेथ प्रथम यांनी एका सनदेद्वारे, ज्याला की रॉयल चार्टर असे संबोधले जाते, कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा 15 वर्षाचा एकमेव अधिकार देण्यात आला। ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले जहाज जहांगीरच्या दरबारात आले तेव्हा त्याचा कॅप्टन कोण होता? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅप्टन हॉकिन्स। 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स हेक्टर नावाचे जहाज घेऊन सुरत येथे दाखल झाला आणि व्यापाराची परवानगी मिळवण्यासाठी तो जहांगीरच्या दरबारामध्ये गेला। आणि आपला पुढील प्रश्न आहे, इंग्रजांनी भारतातील पहिली अधिकृत वखार म्हणजे फॅक्टरी कोठे सुरू केली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुरत। जहांगीरची परवानगी मिळाल्यानंतर 1613 मध्ये इंग्रजांनी सुरत येथे आपली पहिली कायमस्वरूपी वखार स्थापन केली। आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या लढाईने भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय सत्तेचा पाया घातला? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्लासीची लढाई, 1757। रॉबर्ट क्लाइव्हने बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा पराभव करून प्लासीची लढाई जिंकली आणि याद्वारे कंपनीच्या राजकीय हस्तक्षेपास सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 5, 1764च्या बक्सरच्या लढाईनंतर कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाच्या दिवाणी अधिकार कोणत्या कराराने मिळाले? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलाहाबादचा करार। 1765च्या अलाहाबादच्या कराराद्वारे मोगल सम्राट शाह आलम द्वितीयने कंपनीला या प्रांतामधून महसूल म्हणजे टॅक्स गोळा करण्याचे अधिकार दिले। आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनच्या संसदेने केलेला पहिला कायदा कोणता? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेग्युलेटिंग ॲक्ट, 1773। कंपनीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश संसदेने हा कायदा केला। याद्वारे वॉरेन हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला। कोणत्या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकमेव अधिकार मोनोपॉली समाप्त झाली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1813चा चार्टर ॲक्ट। 1813च्या कायद्याने कंपनीची व्यापारी एकाधिकारशाही संपवली। फक्त चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार यावरच त्यांचा अधिकार राहिला, जो की पुढे जाऊन 1833 मध्ये पूर्णपणे संपला। आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, कंपनीविरुद्ध भारतातील पहिला मोठा सशस्त्र उठाव कोणता मानला जातो? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1857चा स्वातंत्र्य लढा। 1857च्या उठावाने कंपनीच्या सैनिकी आणि प्रशासकीय रचनेला हादरा दिला, ज्याला भारताने पहिले स्वातंत्र्य युद्ध मानले गेले। प्रश्न क्रमांक 9, 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कधी समाप्त झाली? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1858। 1858च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त करून भारताचा कारभार हा थेट ब्रिटिश राजेशाहीकडे म्हणजे ब्रिटिश क्राऊनकडे हस्तांतरित करण्यात आला। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, ईस्ट इंडिया कंपनीला मूळतः कोणत्या नावाने ओळखले जात होते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जॉन कंपनी। ईस्ट इंडिया कंपनीला सर्वसामान्य बोलीभाषेत जॉन कंपनी या टोपण नाव किंवा संक्षिप्त नावानेही ओळखले जात असे।
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या संदर्भामध्ये 10 महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. आता 11वा प्रश्न, ज्या प्रश्नाचे अचूक उत्तर आपल्याला मला कमेंट्स करून सांगायचे आहे आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली? आणि तुमचे पर्याय आहेत जॉन वॅट्स आणि जॉर्ज व्हाईट, पर्याय क्रमांक बी रॉबर्ट क्लाईव्ह, पर्याय क्रमांक सी वॉरन हेस्टिंग आणि पर्याय क्रमांक डी वास्को दी गामा. या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे हे तुम्हाला मला कमेंट्स करून सांगायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. असेच जनरल नॉलेजच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.